रामानुज एक धडाकेबाज बॅटर आहेत आणि बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत स्वप्नील मोरे. स्वप्नील बॉलिंगसाठी बॅटिंगसाठी राम. पहिला बॉल समोर खेळलाय, फटका चांगला आहे परंतु अडला जातोय झाडाला आणि 2 धावा पहिल्याच बॉलवर. 2 धावांनी मात्र सुरुवात होताना पाहायला मिळते. बिग हिट आणखी एक चांगला फटका परंतु झाडाला आदळून चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने येतोय. आणि इकडे पाहतोय आपण स्वप्नील मोरे. गणेश शेलार आहेत, जोडीला राम आहेत. वेगवान चेंडू परंतु थोडासा खाली देखील राहिला आहे. वाईट बॉल. क्या बात आहे. असे आवाज जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मॅच बघायला सुद्धा मजा येत नाही. आवाज, टाळ्या, शिट्या, घोषणा, गणपती बाप्पा मोरया हे सगळं ऐकल्यानंतर एक वेगळी मजा येते. बिग हिट आणखी एक पॉवरफुल स्ट्रोक. रामानुज यांच्या बॅटमधून 2 धावांचा फटका येताना पाहायला मिळतोय आणि धावफलक जर पाहिला तर 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल 7 धावा धावफलकावर. स्वप्नील एका बाजूला पाहायला मिळत आहेत तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळत आहेत रामानुज. जबरदस्त धडाकेबाज बॅटर आहेत, सिक्सर किंग आहेत. अको टप्प्याचा बॉल होता. पंचांनी पुन्हा एकदा हात फैलावलेत, वाईट बॉल घोषित करतायत. धावसंख्या 1 ने पुढे जाते 8 धावांवर. यावेळेला फटका खेळलाय खरा परंतु पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल बॉल. धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 9 धावांवर हा धावफलक पाहायला मिळतोय. नो बॉल, नो बॉल, नो बॉल या ठिकाणी घोषित केला जातो आहे. स्टेपिंग या ठिकाणी पाहायला मिळते. नो बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि आता आहे फ्री हिट. समोर गणेश शेलार आहेत. यस, फ्री हिटचा नियम नाहीये. ओके. दहा धावा पहिल्या षटकात. चांगली सुरुवात श्रीराम योद्धा या टीमची आतापर्यंत. यावेळेला आणखीन एक चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पॉवरफुल बॅटिंग गणेश शेलार आणि या 2 धावांनी पहिल्याच ओव्हरमध्ये जर पाहिलं तर धावसंख्या 12 झाली. बिनबाद 12 श्रीराम योद्धा या टीमची आणि 12 धावा धावफलकावर. अजूनही जर पाहिलं तर 4 ओव्हर बाकी आहेत.
वाळकेश्वरच्या राजाचा देखील जयघोष केला जातोय. जादुई गोलंदाज हेमंत शिंदे. पहिलाच बॉल अखो टप्प्याचा, त्याच्यावर प्रहार आणि 2 धावांसाठी पाठवलाय हा चेंडू. आणि तिकडे जर पाहिलं तर 2 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. हेमंत शिंदे यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेने अखो टप्प्याचा बॉल, त्याच्यावर प्रहार करत असताना 2 धावा. पुन्हा धावसंख्या 16 वर गेलेली आहे. पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा बॉल. तिन्ही बॉल जर पाहिलं तर थोडेसे अखूट टप्प्याचे टाकले आणि राम यांनी त्याचाच फायदा घेतला असताना 2-2 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्या आहेत. चांगली धावसंख्या उभारली आहे. 18 धावा तर धावफलकावर आहे. विकेट घ्यावी लागेल आणि त्याच्यासाठी हेमंत यांना प्रयत्न करावे लागतील. हेमंत शिंदे एक लिजेंडरी खेळाडू आहेत. ऑल इंडिया 40+ टुर्नामेंट देखील खेळताना पाहायला मिळाले. यावेळेला पुढे केलं हो, परंतु फटका पहा काय लांब खेळलाय. अफलातून स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय 2 धावांसाठी. काय स्ट्रोक खेळला होता, भले 2 येऊ देत. हा स्ट्रोक जर ISPL मध्ये असता तर माझ्या मते 9वा असता. ओ काय कॅच पकडली आहे, जबरदस्त कॅच. स्वप्नील मोरे होते तिकडे. कॅचेस विन द मॅचेस आणि अफलातून कॅच. माझ्या मते इथे उपस्थित असणाऱ्या मैदानातील सगळ्यांना विनंती, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कॅच पकडली की बल काढला, कळायला मार्ग नाहीये, परंतु जबरदस्त कॅच पकडली आहे. कॅमेरामन फोकस करा या खेळाडूकडे. जबरदस्त कॅच घेतली आहे. कॅच पण कुणाची होती, रामची होती. आणि एवढा जबरदस्त झेल त्या ठिकाणी घेतलाय ना, माझ्या मते सगळ्यांच्या स्टेटसला असेल कदाचित हा झेल. एवढी जबरदस्त कॅच घेतली आहे. सोहित रजक. चांगली धावसंख्या होत होती, परंतु त्याच वेळेला हेमंत यांनी घेतलेली महत्वाची विकेट. ओ हो, आणखीन एक अफलातून बॉल. जादूगर जादू नाही दाखवणार तर काय दाखवणार. जुनं ते सोनं म्हटलं जाताना माझ्या मते जेम्बो साठी या 2 डॉट बॉल साठी देखील टाळ्या व्हायला हरकत नाहीये. गेली कित्येक वर्ष हेमंत शिंदे नावाचा जादूगर आपल्याला पाहायला मिळतो. 50शी ओलांडल्यानंतर देखील मैदानात येत आहेत, हीच मोठी गोष्ट आहे. आणि आजही जादुई गोलंदाजी करतायत वयाची 50 वर्ष क्रॉस केल्यानंतर सुद्धा. लेजेंडरी खेळाडू. यस, सचिन येत आहेत. सोहित आणि गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग साठी येत आहेत. सचिन मोदक. मोदक आहे की मोडक आहे? मोडक आहे ना. सचिन यांचा पहिला बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय. तिकडे 1 धाव कवली जाते पंचांकडून आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना जाऊन पोहोचते 21 धावांवर. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली आहे. 5 ओव्हरची असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचा घटक होतोय ही देखील माझ्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. गेली कित्येक वर्ष आकाश, निखिल चौधरी यांच्या माध्यमातून या मैदानात येण्याची संधी मिळते. आजही एक दिवस का होईना तुम्ही संधी दिली, त्याबद्दल तुमचा सगळ्यांचा मनापासून आभारी आहे. कारण संपूर्ण आयोजन टीम, कारण तुम्ही घेताय मेहनत आणि इकडे तुमचा एकच उद्देश आहे सगळ्यांचा की क्रिकेट चांगलं व्हावं, आमच्या विभागातील खेळाडूंना संधी मिळावी. त्याच्यामुळे आयोजन कमिटीतील प्रत्येकाचे आभार आहे. बिग हिट. गणेश पुन्हा एकदा बिग हिट करतायत. गोशांकित क्षेत्रात चेंडू जाईल 2 धावांसाठी. आयोजन कमिटीची लिस्ट देणार असेल काय तर 25 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. आणखीन एक चांगला फटका त्या ठिकाणी गणेश यांच्या बॅट मधून येतोय. खरा कधी कधी बॉलच कळत नाही, झाडावर अडकलाय की बॉल पलीकडे गेलाय, पण तरी सुद्धा मजा आहे. याच्यात देखील एक वेगळी मजा आहे.
आणि धावसंख्या जर पाहिली तर 27. आणि हे तर स्किल आहे. मुंबईमध्ये क्रिकेट खेळायचं आहे तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी येणं गरजेचं आहे. आणखीन एक बिग हिट. लांब लचक मारलाय बॉल. जा शोधून आणा बॉल. एवढ्या लांब मारलाय परंतु धावा 2च मिळणार आहे. धावसंख्या 2 ने पुढे जाते ती म्हणजे 29 धावांवर. चालू असणारा सामना आपल्याला पाहायला मिळतो दोन बलाढ्य संघांमधील श्रीराम योद्धा आणि वॉरियर्स. वॉरियर्स संघ जर पाहिलं तर अजय सुर्वे यांच्या मालकीचा आणि श्रीराम योद्धा संघ मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय सुरेन कणोजिया साहेबांचा संघ पाहायला मिळतोय. छोटसे मैदान आहे परंतु मजा आहे या मैदानात देखील. एक वेगळीच मजा आहे. बिग हिट. आणखीन एक चांगला फटका. लांबच लांबवरचे फटके खेळताना पाहायला मिळत आहेत आणि इकडे ओव्हर संपतात 3 आणि धावसंख्या झाली 31 धावा. श्रीराम योद्धा सोहित रजक स्ट्राइक वर आलेत आणि हेमंत शिंदे गोलंदाजीसाठी आहेत. जेम्बो हो आणखीन एक बॉल गरकन बळवलाय. चांगला चेंडू येताना पाहायला मिळालाय. पहिले 3 चेंडू त्यांनी शॉट टाकले होते परंतु लेंथ वरून फिरलेले त्यांचे बॉल खेळणं तेवढं सोपं नाहीये. हेमंत शिंदे आणखीन एक डॉट बॉल टाकतायत. या वेळेला फटका समोर खेळलाय. पाहूया किती लांब जाईल. 2 धावांसाठीचा फटका तिकडे पाहायला मिळतोय. यस निर्णय येतोय पंचांचा. 4 धावा आहेत. यस हेमंत जंबो चौकार आलाय. श्रीराम योद्धा माझ्या बरोबर बोलायचं. श्रीराम योद्धा बॉल कुठे गेलाय. सीमा रेषा पार. चौकार. काही वेळेला बिग हिट केला जातोय. सोयी त्यांच्या बॅट मधील फटका. बॉल हरवलाय. सदोतीस धावा. चौथी ओव्हर सुरू आहे. 37 धावा. आम्ही आभारी आहोत मंगेशजी वराक यांचे, नरेशजी ठोंबरे यांचे, निलेशजी मालप, विजयजी कोरी आणि करण कणोजिया, आकाश. यावेळेला फटका फसताना पाहायला मिळतोय आणि पकडली गेली कॅच. विकेट आली आहे. जेम्बो विकेट घेत आहेत. आम्ही आभारी आहोत मंगेश वरक यांचे, नरेशजी ठोंबरे यांचे, निलेशजी मालप यांचे, विजयजी कोरी यांचे, करणजी कणोजिया यांचे, आकाशजी चौधरी यांचे, त्याचबरोबर प्रतीकजी गुरव आणि अशोक भोई या सगळ्यांचे मनापासून आभारी आहोत ज्यांनी ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला आणली आहे. आणि मला सुद्धा आपण आमंत्रित केलं त्याबद्दल तुमचं सुद्धा मनापासून आभारी आहे. आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत सुशील बाणे. जम्बोच्या यांच्या नावावर 2 विकेट आल्यात. या मैदानात विकेट जास्त येत नाहीत. 37 ओव्हर नंबर 4. वाह आणखीन एक दर्जेदार चेंडू इकडे येताना पाहायला मिळाला. जेम्बो
हेमंत शिंदे. या गोलंदाजाला मला वाटलं काचेवर बॉल टाकायला लागलो तर काचेवर सुद्धा बॉल फिरवेल. दर्जा आहे. यावेळेला इनसाइड आउट खेळायला गेले आणि तिकडे ओव्हर संपल्या 4 आणि धावसंख्या झाली 39. कार्तिक येत आहेत. आज कार्तिक पाली आणि कल्पेश पाली या दोन्ही भावांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतलेला आहे आणि एक भाऊ मात्र मॅच पाहतोय. समोर खेळायचा प्रयत्न केलाय. फिल्डर येत आहे त्या ठिकाणी. रन नाही मिळणार आहे. रन रोखायचे आहेत. 5 बॉल अजूनही बाकी आहे. कार्तिक 39 वर धावसंख्या थांबली आहे. तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा क्रिकेटचा खेळ आज मुंबईच्या एका महत्वाच्या विभागामध्ये म्हणजे वाळकेश्वर मध्ये आपल्याला घेऊन येतोय. वाळकेश्वर म्हटलं उसळी होती या बॉलला मिड विकेटला पाठवलाय. 1 रन तिकडे मिळणार आहे. वाळकेश्वर म्हटलं तर बाणगंगा, वाळकेश्वर म्हटलं तर राजभवन, वाळकेश्वर म्हटलं तर हँगिंग गार्डन, ज्याला पूर्वी आपण म्हातारीचा बूट सुद्धा म्हणायचो. आणि असे कितीतरी ऐतिहासिक वास्तू या परिसरामध्ये. चौपाटी इकडनं जवळ आहे. यस, वाळकेश्वर असेल, बाबुलनाथ असेल, हा संपूर्ण परिसर जर पाहिलं तर एक ऐतिहासिक ठेवा आहे मुंबई महाराष्ट्राचा. यावेळेला फटका समोर खेळला जातोय. बॉल अखूट टप्प्याचा समोर उडवलाय. पाहूया किती धावांसाठी असेल. 2 धावा कळवल्या जातात पंचांकडून. शेवटची ओव्हर आहे. धावा करायच्या आहेत. अणामारी करावी लागेल. एका बाजूला सुशील बाणे, एका बाजूला गणेश शेलार यांना आपण पाहतोय. 3 बॉल बाकी आहेत. 42 धावा झालेल्या आहेत. कार्तिक पाली यावेळेला समोर, परंतु आदळला गेलाय समोर. कदाचित 4. इकडे येताना सकाळी तुम्हाला नशीब देखील घरून बरोबर घेऊन यावं लागतं. काही चेंडू सीमारेषच्या पलीकडे जातात, काही चेंडू अडतात सुद्धा, परंतु चांगली बॅटिंग केली गेली आहे. 43 धावा. 50च्या दिशेने वाटचाल करायची आहे. गणेश शेलार यांचा तोच उद्दिष्ट आहे, परंतु कार्तिक त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतायत. वाळकेश्वर सम्राट आणि वाळकेश्वर पलटण, चला या टॉस साठी यायचंय लगेच. चांगला फटका. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक खेळलाय गणेश. या झोन मध्ये गणेशने भरपूर स्ट्रोक खेळलेत. 45 धावा धाव फलकावर. गणेशने बरेचसे बॉल हरवलेत. आता अलीकडे नाही, परंतु पूर्वीच्या तुम्हाला मॅच आठवत असेल तर बॉल फी घेतली जायची. बॉल फी पूर्वी घेतली जायची 200-250 रुपये. या गणेश कडून आता जर पाहिलं तर 300-400 घ्यायला लागली असती. एवढे बॉल हरवलेत. चांगली बॅटिंग. बिग हिट. चांगला फटका खेळलाय. टेरेसवर गेल्यावर काय
आणि स्कोर जर पाहिला तर या ठिकाणी झालाय 47 झालाय. 48 धावा मॅच जिंकण्यासाठी करायच्या आहेत वॉरियर्स टीमला. चला आता दुसऱ्या डावाला सुरुवात होणार आहे. ज्यावेळेला 48 धावांची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. कार्तिक पाली आणि जोडीला सचिन मोडक. चला बॉलर येत आहेत विनय रेड्डी. विनय अन्ना रेड्डी बॉलिंग साठी येत आहेत. स्ट्राईक वर जर पाहिलं तर कार्तिक पाहिला मिळतील आपल्याला. कार्तिक पाली जोडीला सचिन मोडक आहेत. सामन्याचे पंच म्हणून जर पाहिलं तर पीसी पाटील सर. ज्या पंचांकडे कित्येक वर्षाचा अनुभव आहे आणि स्वतः खूप चांगले क्रिकेटर राहिलेत लेदर टेनिस दोन्ही फॉर्मॅटचे. चला शेवटचा कॉल पुढच्या दोन्ही टीमला सम्राट आणि फलटण. चला टॉस साठी या आणि या दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 48 करायच्या 30 बॉल आहेत. 30 बॉल मध्ये 48. पहिलाच बॉल स्ट्रोक खेळलाय खरा परंतु पाहूयात 2 धावांचा फटका आलाय. 2 धावांनी सुरुवात केली आहे. 2 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 48 चा पाठलाग करायचा म्हणजे अजूनही 46 करायच्या आहेत. तुम्हा आम्हा सर्वांना आवडणारा आणि लाडका खेळ क्रिकेटचा आज वाळकेश्वर मध्ये फुलटॉस समोर खेळलाय. वा किती धावा मिळतील. फटका तर जबरदस्त आलाय. 2 धावा.
4 धावा धाव फलकावर झालेल्या आहेत. पुन्हा एकदा कार्तिकडे आपण जाऊयात. एका महत्वाच्या मॅचकडे आपण निघालेलो आहोत. प्रीमियर लीगचं क्रिकेट अलीकडे खूप गाजत आहे. यावेळेला फटका खेळलाय परंतु हातातच बसलाय. कार्तिक माघारी पळताना पाहायला मिळत आहेत. विकेटचं पतन. विनय अण्णा रेड्डी घेत आहेत विकेट. मनोज परदेस यांनी एक अफलातून कॅच तिकडे घेतलेला आहे. परेश गुरव येतात बॅटिंग करण्यासाठी. एक चांगले खेळाडू आहेत लेदर बॉल क्रिकेटमधील देखील. 4 धावा धावफलकावर आहेत खऱ्या परंतु आता धावा बनवायच्या आहेत. चांगला बॉल सन्मान दिलाय. समोर खेळलाय. रन नाही मिळणार आहे. थोडासा दबाव आहे. त्याचं कारण आहे विकेट आली आहे आणि ती सुद्धा महत्वाची विकेट आली आहे. परेश तरी खेळावं लागेल. 5 ओव्हरमध्ये 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. बिग हिट सरळ बॅटने समोरच्या दिशेने टेक्निकली हिट आणि फिट फटका खेळलाय. 2 रन मिळतील. यावेळेला बॉल मात्र मागे जात असताना पाहिलं मिळेल. धाव त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु नाही. आणि इकडे पहिली ओव्हर संपली आहे. स्कोर जर पाहिला तर झालाय फक्त 6. अजूनही 4 ओव्हर बाकी आहेत आणि या 4 ओव्हरमध्ये 42 रन करायचे आहेत. टॉस साठी अजूनही कॅप्टन आलेले नाही आहेत. पहा कॅप्टन जर नाही आले तर 4 ओव्हरचीच मॅच खेळली जाईल. सम्राट आणि पलटण. अनुभवी गोलंदाज वसंत आलेले आहेत. वसंत महादे. परंतु इकडे सचिन यांना बॅटिंग करावी लागणार आहे. 4 ओव्हरमध्ये 42 करायच्या आहेत. सुरुवात जर पाहिली तर या ठिकाणी वसंत यांची झाली खरी परंतु ती चुकीची झाली आहे. व्हाईट बॉल स्क्वेअर चेंडू आलाय. सचिन दबाव थोडा आहे त्याचं कारण विकेट आली आहे आणि रिक्वायर्ड रन रेट देखील आता वाढत चाललाय. 7 धावा धाव फलकावर आहे. यावेळेला थोडासा टप्प्याचा बॉल त्याला स्क्वेअर लेगला खेळ. 1 रन मिळणार आहे. आणि इकडे जर पाहिलं तर 8 धावा धाव फलकावर आहे. धावा कराव्या लागतील. वसंत पुन्हा एकदा थोडीशी रणनीती बदलताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला स्ट्रोक खेळलाय करा परंतु तो शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने हिट केलाय आणि बाद होताना पाहायला मिळत आहेत. विकेट आली आहे. डायरेक्ट हिट. परेश आउट. चला टॉस केला जातोय.
जिथे सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. यानंतरचा महत्वाचा सामना. सचिन एका बाजूला पाहायला मिळत आहेत, आकाश एका बाजूला आहेत. टॉस कोणी जिंकलाय? सम्राटने टॉस जिंकलेला आहे. वाळकेश्वरचा सम्राट निखिल चौधरी आणि कंपनी टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. निखिल यांचा संघ देखील पाहायला मिळेल त्यानंतर इन ऍक्शन मध्ये. पुन्हा एकदा स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु पुन्हा मैदानाच्या आतमध्ये येतोय. ज्या गतीने धावसंख्या पाहिजे ती गती नाहीये. त्या उलट थोड्याशा विकेट आलेल्या आहेत आणि दबाव वाटवायचा असेल तर धावा सातत्याने याव्या लागतील आणि एका दुसरा मोठा फटका देखील गरजेचा आहे. 9 धावा धावफलकावर पुन्हा एकदा वसंत महादे. ओहो, यावेळेला दांडी 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 गुल बोल्ट. यस, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. हेमंत शिंदे म्हणजे जेम्बो. जुने जाणते खेळाडू आहेत. आल्या पहिलाच बॉल पुल केलाय खरा, परंतु पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येतो. 1 रन तिकडे मिळणार आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 10 वर गेलेली आहे. अजूनही 38 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी आणि 19 बॉल बाकी आहेत. 19 बॉल 38 धावा कराव्या लागतील. गणेश गोरिवले यावेळेला पुन्हा पुलचा फटका तिकडे खेळलाय खरा, परंतु बॉल पुन्हा मैदानाच्या आतमध्ये येतोय. 1च रन मिळणार आहे. स्कोर झालाय 2 ओव्हर संपल्यानंतर 11 आणि आता 3 ओव्हरमध्ये 37 करायचे आहेत. 18 बॉल 37. संदीप साळुंके आलेत बॉलिंगसाठी. 18 बॉल बाकी आहेत. 37 धावांची आवश्यकता. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाहीये. गणेश यांना धावा करावे लागतील. हेमंत यांना देखील धावा कराव्या लागतील. संदीप पहिलाच बॉल फटका चांगला खेळलाय खरा, परंतु पाहूयात 2 धावांचा फटका आलाय. आता समीकरण बदलत आहे. 17 बॉल 35. गणेश गोरिवले, तुमची टीम ज्यावेळेला संकटात असते ना आणि त्यावेळेला तुम्ही खेळता त्यावेळेला तुमचं नाव होतं आणि त्यामुळे तुम्हाला खेळावंच लागणार आहे. आज वॉरियर्ससाठी एका योद्ध्याप्रमाणे खेळावं लागणार आहे. योद्धे आहेत एका बाजूला, परंतु दुसऱ्या बाजूला श्रीराम योद्धा आहे. आणखीन एक चांगला फटका यावेळेला. फटका जबरदस्त आलाय, परंतु नशीब पहा पुन्हा मैदानात आलाय. थोड्या वेळापूर्वी असं वाटलं षटकार आहे की काय, परंतु एकावरच समाधान मानावं लागतंय. फटका चांगला होता. हा आत्मविश्वास देईल गणेश यांना. 14 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 3 सुरू आहे.
हेमंत शिंदे. मोठमोठे स्ट्रोक खेळावे लागतील. वेगात बॅट फिरवली आहे. बॉल पाठी जाईल. धाव घेण्याचा प्रयत्न. बचावले गेले. डायरेक्ट हिट नाही झालाय. डॉट बॉल. 15 बॉलचा खेळ झालाय. 15 बॉलमध्ये 14 झालेत. 15 बॉलमध्ये 34 पाहिजेत. हेमंत, वा हेमंत, चांगला फटका त्या ठिकाणी खेळतायत. उसळी होती बॉलला. जाडीच्या वरून पॉइंटच्या दिशेने मात्र स्ट्रोक खेळाय. 16 धावा धाव फलकावर आहेत. 14 मध्ये अजूनही 32 करायच्या आहेत. धावा कराव्या लागतील. अशक्य नाहीये क्रिकेटमध्ये काहीच. तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं असतं. संदीप साळुंके पुन्हा एकदा बॉलिंगसाठी. हेमंत शिंदे, काय जबरदस्त पुलचा फटका तिकडे खेळलाय आणि 2 धावा देखील मिळालेल्या आहेत. 13 बॉलमध्ये 30. मॅच नाही संपली. आम्ही वॉरियर्स आहोत. आम्ही फाईट करणार. हेमंत शिंदे, गणेश गोरिवले इकडे सांगतायत. यस यस, दोघांचंही जर पाहिलं तर बिग हिट. फटका चांगला खेळलाय जेम्बोने. जेम्बोच्या बॅटमध्ये जेम्बो फटका आलाय आणि 2 ने धावसंख्या पुढे गेली आहे. 12 बॉल 18 बॉल झालेत म्हणजे 3 ओव्हर झाल्यात. 20 रन आणि 12 बॉल मध्ये पाहिजे 28 रन. 12-28. बारा बॉल 28. गणेश गोरिवले, हेमंत शिंदे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि विनय अण्णा रेड्डी बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. आज सोहित रजकला देखील आम्ही पाहिलं. आज बरेच खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळाले. 1 वर्षात बरेच खेळाडू जे 1 वर्षातून पुन्हा पाहायला मिळतात आणि त्याचं कारण आहे आयोजन कमिटीने आम्हाला पुन्हा एकदा संधी दिली त्याबद्दल थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. एकच दिवस देऊ शकलो त्याबद्दल. यावेळेला पाहूया. हॅलो 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 विराट विराट हॅलो 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 हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो धन्यवाद. थोडंसं या ठिकाणी अडथळा निर्माण झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. आणि आता 6 बॉलमध्ये 21 शेवटच्या षटकात मॅच आली आहे. मॅच थोडीशी लांब गेली आहे परंतु संपलेली नाही आहे. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. आम्ही सगळ्या खेळाडूंना खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. छोट्याशा मैदानातील चांगलं क्रिकेट नेहमीच या मैदानात पाहायला मिळालंय आणि क्रिकेट प्रेमी मात्र मोठ्या संख्येने नेहमीच इकडे येत आहेत. आमचा छोटासा कॉमेंटेटर समीर याला देखील आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देऊ आणि अपेक्षा करू समीर ज्यावेळेला म्हणजे शाळेत आहात तुम्ही त्याच्यावर देखील लक्ष द्यायचं आहे आणि कॉमेंट्री तुमची आवड आहे तर त्याच्यामध्ये देखील तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आतिश कनोजिया बॉलिंगसाठी हेमंत शिंदे. मॅचचा रिझल्ट काही लागू देत जेम्बो 1-2 जेम्बो फटके आले पाहिजेत. आतिश बॉल वळलाय आणि चांगला चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळालाय. 5 मध्ये 21. आता मात्र बॅच थोडीशी लांब गेली आहे. गणेश आणि हेमंत एकाच असोसिएशनला देखील क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. KSK कोयना सोळशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर. खोलवा टप्प्याचा बॉल समोर उडवलाय. पुन्हा एकदा आतमध्ये येतोय. औपचारिकतेकडे निघालेली मॅच आपल्याला पाहायला मिळते आता परंतु लक्षात राहील वर्षातून येणारा हा दिवस आमच्या देखील लक्षात असतो आणि आमची देखील आपोआप पावलं या मैदानाच्या दिशेने येतात. माझ्यासाठी खास आठवण म्हणजे याच मैदानात जॅकी श्रॉफ यांच्याकडून माझा सत्कार झाला होता. ती आठवण मी देखील कधी विसरू शकणार नाही आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी सगळ्यांचे आभार मानतो. यावर्षी एक दिवस का होईना आपण संधी दिली त्याबद्दल. फुलटॉस बॉल समोर खेळला जातोय. गणेश गोरिवले यांच्या बॅट मधून आलेला एक जबरदस्त फटका इकडे पाहायला मिळतोय. 1-2 रन एक्स्ट्रा गेले तरी चालतील. आपली काळजी घ्या. पाणे होते तिकडे कारण अशा प्रकारच्या मैदानांमध्ये आपली काळजी देखील घेणं गरजेचं असतं. 2 धावा काढल्या जातात अंपायरने आणि आता 3 चेंडू केवळ बाकी आहेत. 18 धावांची आवश्यकता म्हणजे प्रत्येक बॉल समोर पाठवायला लागेल आणि तो सुद्धा षटकारात. यावेळेला हो खेळलाय. वा 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 काय होईल. बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. 2 बॉल 12. मॅच नाही संपली. गणेश गोरिवलेने आशेचं किरण दाखवलंय. 2 बॉल 12. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. या षटकाराने मॅचचं गणित बदललंय. 2 बॉल 12. सरळ रेषेत फक्त षटकार आहे परंतु आमचे हे पठ्ठे समोर दुखत एका अँगल मध्ये सुद्धा 6 मारतात. 2 बॉल 12. 2 बॉल 12. 12 2 बॉल. यावेळेला मात्र दिशा चुकीची राहिली. फटका चांगला होता. आता 1 बॉल 10. आणि या मॅचला जिंकत असताना
जबरदस्त कामगिरी इकडे होताना पाहायला मिळते आहे आणि या मॅचला मात्र या ठिकाणी जिंकलंय श्रीराम योद्धा. जबरदस्त कामगिरी. वॉरियर संघ आपणही चांगले खेळलेले आहात, परंतु श्रीराम योद्धा म्हणजे सुरेन कनोजी आणि कंपनी आपलं सुद्धा अभिनंदन.